हॅलो, थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सेवालाल महाराज चषकच्या निमित्तानं मी शुभम म्हात्रे, मराठी समालोचक, सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज यशला आपण पाहता. पहिलाच बॉल लॉफ्ट स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मिड विकेटच्या वरून पहिल्याच बॉल वरती ठोकला हा बिगेट षटकार. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत ते फलंदाज रोहित कारंदे या खेळाडूनं. ओव्हर द विकेट. ओ स्लॉक स्वीप. व्हॉट अ हिट. पॉवर प्लेचा फायदा. दुसरा बॉल देखील सीमारेषा पलीकडे आणि दुसऱ्या बॉलवरती हा चौकार. दोन चेंडू आणि धाव फलक्यावरती धावा आपण पाहताय त्या 10. पहिलाच बॉल 6 आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार. इरादे स्पष्ट केलेत रोहित या खेळाडूनं. हा चेंडू देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे. थ्रो देखील अचूक स्टंपवरती झालाय. एक रन, एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. अकरा धावा लागल्या धाव फलक्यावरती. पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. माहिरा 11 कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 कराडे बुद्रुक अशी लढत मात्र आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा फायनल डे, शेवटचा दिवस आहे. बरेचशा मॅच आपल्याला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत. त्यामुळे दोन्ही टीमला आमची विनंती असेल जरा स्पीडअप करायचं आहे. ओव्हर द विकेट नाव. ओ फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाले. प्रचंड वेगानं हा बॉल रिलीज केलाय गोलंदाज यश मोरे या गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता मात्र आपण पाहताय. डॉट बॉल आलाय जिथे 11 धावा धाव फलक्यावरती आपण पाहतोय. फार चांगली फलंदाजी सध्याच्या स्थितीला रोहित कारंडे आणि त्याचा साथी खेळाडू आपण सचिन मालुसरेला आता स्ट्राईक एंड वरती पाहताय. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. हा चेंडू विशेषपणे मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफ कडे बॉल चाललाय. फिल्डर तैनात आहे. सिंगल रन मात्र 5व्या बॉलवरती मिळेल मयूर आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. पॉवर प्ले नंबर 1चं षटक. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात खऱ्या अर्थानं फलंदाज रोहित कारंदेनं मिळवून दिली आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय आणि वैयक्तिक 11 धावसंख्येवरती रोहित कारंडे मात्र बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी पॉवर प्ले नंबर 1चा 12 धावा धाव फलक्यावरती आहेत. शेवटचा बॉल क्लासिकल स्ट्रोक लगावला. गॅप मधून बॉल चाललाय क्लासिकल हिटच्या दरम्यान सीमारेषा पलीकडे आणि लास्ट बॉल वरती येतोय हा चौकार. प्ले 1 मध्ये जी सुरुवात हवी होती कराडे टीमला ती सुरुवात फलंदाज रोहित कारंडेने मात्र मिळवून दिली. 16 धावा धावफलक्यावरती विदाउट लॉस. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे.
एक जमेची बाजू, एक बेनिफिट देखील आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या माहिरा 11 कराडे खुर्द या टीमच्या बाजूने आहे, कारण सध्याच्या स्थितीला दोन्ही सलामीवर खेळाडू मात्र मैदानावरती चांगला खेळ दर्शवत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती सेकंडवर घेऊन विवेक राऊत यांना आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वावेकर विलेज कडून दुसरं षटक. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. 5 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. न फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, फिल्डिंग मध्ये थोडंसं पंबल, परंतु बॅकअप लगेच कव्हर अप केलाय. ओ चांगला थ्रो, लगेच एका ऍक्शन मध्ये जागेवरून थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र गेला आणि त्या ठिकाणी मिळेल ती एक सिंगल. आणि सिंगलच्या दरम्यान पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि धावसंख्या पोहोचली ती 17 या आकड्यावरती. सचिन मालुसरे अगदी 3 बॉलचा सामना केला, 2 धावसंख्येवरती खेळतायत आणि खऱ्या अर्थानं अँकरचा रोल मात्र बजावतायत. रोहित कारंड्याची चांगली फलंदाजी चालू आहे आणि तदनंतर सचिन मात्र त्यांना स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम या मॅच मध्ये करताना आपण पाहताय. बिमर फलंदाज रिव्ह्यू आहे बिमर साठी. बिमरचा नो बॉल आहे ना रिव्ह्यू. ओके चला तिसरे पंच चेक करा. फलंदाजाकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय बिमरसाठी, कारण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू बिमरसाठी असेल. गोलंदाजाने घेतलाय. ओके इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने ऑन स्क्रीन वरती चेक केलंय आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय की हा फेअर डिलिव्हरी आहे. अगदी कमरेच्या खाली लँड होणारा बॉल आपण पाहिलाय. लो फुल टॉस होता, त्यानंतर या चेंडूवरती धावा मिळाला तर फक्त एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 ओव्हर द विवेक ओव्हर द विकेट विवेक. हा फटका देखील स्लॉक स्वीपच्या माध्यमातून एक्झिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव आणि या ठिकाणी पहिली एक्स्ट्रा धाव या इनिंग मध्ये जोडली जाते. कराड टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलक्यावरती. चांगल्या धावसंख्येकडे माहिरा 11 कराड खुर्द हा संघ मात्र वाटचाल करतोय. रोहित कारंदेला आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहताय. सेन्सिबल क्रिकेट, सरळ फक्त हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं, स्टिअर केलं, कारण फलंदाज आपण पाहता सचिन रोहितनं एक सिंगल रन कंप्लीट केली आहे आणि आता सचिन स्ट्राईक एंड वरती असेल. सिंगल डबल धावा देखील मयूर या सत्रामध्ये आपण बऱ्याचशा पाहिल्यात. मोठे फटके आले, त्याचबरोबर सिंगल डबल धावांनी देखील धावफलक हालतं ठेवण्याचं काम दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान झालंय आणि धावसंख्या पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 2 बॉल आले, 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक. सचिन आहे स्ट्राईक एंडला, बॉलला उडवलाय. प्रॉपर टायमिंग आहे या फटक्यामध्ये, परंतु फिल्डिंग कमालीची होता राहिली. फिल्डरच्या बॉल हाताला लागला आणि तदनंतर गेलाय सीमारेषा पलीकडे. येतोय हा आणि तदनंतर आला हा षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती 25 या आकड्यावरती. 25. हा चेंडू देखील बिघेड करण्याचा प्रयत्न, इथून लेंथ पाहावी लागेल. पंचांचं बोट आकाशात. विकेट नंबर 1 गॉन. पहिला खेळाडू बाद झाला तो माहिरा 11 कराडे खुर्द या संघ. माहिरा 11 के नाम से आप टीम
कराड़े को मैदान के अंदर उतरते हुए देख रहे हैं। आई गारमाता कराड़े जो आज माहिरा 11 के नाम से उतरी है, और प्रत्येक 11 के नाम से तो आपने हमेशा कराड़े टीम को खेलते हुए ज़रूर देखा है। कराड़े बुद्रुक जो प्रत्येक 11 के नाम से हमेशा से आपको खेलते हुए नजर आई है, और टीम कराड़े खुर्दा जो आई गारमाता ये नाम उनके सामने हमेशा होता है, और आज माहिरा 11 ये नाम भी आपको याद से नजर आएगा। बल्लेबाजी चल रही है फिलहाल, टीम माहिरा 11 आई गारमाता कराड़े खुर्दा टीम पहले बल्लेबाजी कर रही है। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अब तक 25 रन। दूसरी ओवर मैदान के अंदर इन प्रोग्रेस है, जहां पर विवेक राउत जो गेंदबाजी की भागदौड़ को संभालते हुए नजर आ रही है। पहला विकेट गिरा था, ये स्लॉट में गेंद थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड अटैक किया खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर फंबल नजर आएगा। दूसरे रन की कोशिश, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट यहां से आपको जरूर पूरी होती हुई नजर आएगी। बल्लेबाज इनएट नंबर 3 की पोजीशन पर अक्षय भोई रही है, बहुत ही अच्छे हमारे दोस्त, लेकिन मैदान के अंदर इनएट नंबर 3 पर और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अगर आप देखेंगे कि युवा गेंदबाज है, उनकी गेंदबाजी बहुत काबिल तारीफ होती है, कई मैदान पर हमने देखा है। लेकिन इस बार बल्लेबाजी का रोल, फुल टॉस था, क्रॉस बाडेड, घुटना टेक तमाशा देखिए, शॉट को खेलने की कोशिश, ऊंचाई मिली थी, दूरी नहीं थी, सिंगल पूरा किया, कैच ड्रॉप, गलती नहीं करनी है। 1983 का वर्ल्ड कप, अगर सर कपिल देव इन्होंने सर विव रिचर्ड्स का उल्टे भागते हुए कैच न पकड़ा होता तो शायद टीम इंडिया ने 1983 का पहला वर्ल्ड कप न जीता होता। एक एक कैच जो बहुत बेशकीमती होती है। अगर आप क्रिकेट के खेल की बात करेंगे तो 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। टीम का टोटल 28 रन स्कोर कार्ड के ओवर बनाए हमारे। इसके बाद की मैच जो खेली जाएगी, अभिषेक जाट टाटा 11 और उनके सामने एसबी स्कैफोल्डिंग, इन दोनों टीमों के बीच वो मुकाबला खेला जाएगा। दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है इनिंग ब्रेक में आपको टॉस करने के लिए आना है। शुभम मात्रे सर, इनकी आवाज़ को आप ज़रूर सुन रहे हैं। हमारे मयूर पाटिल सर, नारपोली के एक मशहूर स्कोरर जो इस सीज़न बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिता को आपको कवर करते हुए नजर आए आईटीसी के टीम। लेकिन हमारे अभिषेक पाटिल सर जो आपको यहाँ से इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए ज़रूर नजर आएंगे, एक बहुत ही बढ़िया कमेंटेटर, एक ज़माने में सुप्रीमो में अभिषेक पाटिल सर, इनकी आवाज़ आपको हर साल गूंजती हुई नजर आती थी। लेकिन अब उन्होंने कहीं ना कहीं थोड़ा इससे बैकफुट पर वो बैकफुट लिया उन्होंने क्रिकेट के खेल में। उनका पेशा जो है, हमारे मेरे गुरु जो है, मेरे काका मिस्टर हाई यंग एंड हैंडसम एडवोकेट अभिषेक पाटिल सर, ये हमेशा वो कहते थे जो हम सुनते आए हैं, और वो थे कुछ समय पहले भी, हमें वो दिखे नहीं और हम उनका नाम नहीं ले पाए, इसलिए मैं उनके दिलगिरी व्यक्त ज़रूर करना चाहूँगा। लेकिन वो ज़रूर इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत करेंगी। लेकिन एक वाइड बॉल आई है जहाँ पर शुभम गेंदबाजी मार के ओवर आई है, वाइड बॉल, यहाँ से हेलीकॉप्टर उड़ाया, कैच इट का कॉल, लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में ये लॉलीपॉप कैच, अक्षय भोईर की पारी का खात्मा होगा। माहिरा 11 आई गारमाता कराड़े खुर्द को दूसरा झटका। विकेट यहां से जरूर आपको आते हुए नजर आएगी। शुभम मात्रे सर हमारे साथ है आज की पूरी रात, उनकी और मेरी जुगलबंदी आपको सुनने को मिलेगी। राजेश धोत्रे सर, वावेगर के एक मशहूर कमेंटेटर, जिनकी आवाज को भी आप सुन रहे हैं। हल्के हाथों से खेला, शॉर्ट पॉइंट पर इस गेंद को अपने ट्रेवल होते हुए देखा, सिंगल रन जो रिस्की हो सकता था, लेकिन रिस्क है तो इश्क है, और नाम तो रिस्क लेने से ही बनती है, ये हमेशा कहा जाता है। एक सिंगल रन यहाँ पर आपको कंप्लीट होता हुआ जरूर नजर आएगा। शुभम उखरे जो नेट नंबर 3 की ओवर को फेंक रही है, प्रत्येक 11 कराड़े बुद्रुक की तरफ से, और 30 रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक बन चुकी है। पिछले मैच में टीम सिप्ला 24 में 37 बचाई, यहाँ से 40-45 होती है तो अच्छा टोटल हो सकता है।
रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है। कमाल का शॉट, शॉट ऑफ द नाइट, बैकवर्ड पॉइंट के बाहर, ये 6 रन। जरूर किया जाएगा। 36 रन बने हैं, 36 का आंकड़ा, मतलब डेंजर फिगर। हमारे अजय महाराज की मुझे नजर आ रही है, जिन्होंने इस साल आरपीएल सीजन 5 की ट्रॉफी को उठाया। वो अजय महाराज के रजत मुंडे की कप्तानी में अजय महाराज के खेल रहे थे आरपीएल सीजन 5, ट्रॉफी को जीते। कमाल की गेंदबाजी रही थी। वो भी आपको शायद कंपनी वाइज हाफ में नजर आ सकती है। 6 रन यहां से जरूर आए, 36 के ऊपर आएगा टोटल। अभी भी इस ओवर में अगर आप बात करेंगे तो 3 गेंदें यहां से आपको बचती हुई जरूर नजर आएगी। टोटल 9 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग। पहली पारी में 9 गेंदें कुल बची है, 36 बनी है। 9 गेंदों में अगर 15-18 भी आती है तो भी 50-55 हो सकती है, यानी अच्छे पोजीशन में है फिलहाल माहिरा 11 आई कारमाता कराडे टीम। इस बार घुटना टेका था, हल्का सा वो स्लॉक स्वीप स्टाइल शॉट लगाने की कोशिश जरूर कर रही है, लेकिन कनेक्शन यहां से आपको होता हुआ जरूर नजर नहीं आएगा। हमारे अनिल भाई कुरंगड़े भी मुझे यहाँ पे नजर आ रही है। अनिल भाई कुरंगड़े जो सिप्ला टीम के पीछे एक मेंटोर बनकर थे, और उनका भी स्वागत करेंगे। इस बार भी रिवर्स अटेम्प्ट किया था, इस बार भी कनेक्शन नहीं है। बार बार दिवाली नहीं होती, ये हमेशा कहा जाता है। एक बार आपका रिवर्स सक्सेस हुआ, दूसरी बार भी हो सकता है, लेकिन हर बार अगर आप मारने जाएंगे तो वैसा होता नहीं है, क्योंकि गेंदबाज भी चालाक है। उन्होंने भी अपने दिमाग के घोड़े दौड़ाए और अच्छी गेंद डाली है। इस बार शॉर्ट पिच थी, शॉर्ट आर्म जैक लगाने की कोशिश की है। कैच इट का कॉल था, मोमेंटम नहीं थे, पोजीशन में नहीं थी। जब गेंद के पीछे उल्टे भागते आप कैच लेने के लिए तो बहुत मुश्किल मौका होता है, लेकिन ये कैच आपको यहां से ड्रॉप्ड होता हुआ जरूर नजर आएगा। सिंगल रन जो मैदान के अंदर दौड़कर जरूर कंप्लीट की जा चुकी है, और इसी सिंगल के साथ ओवर नंबर 3 को मैं कहूंगा अलविदा, और टीम माहिरा 11 आई गारमाता कराड़ी खुर्द का टोटल बना 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट स्कोर कार्ड पर। 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अभिषेक झा टाटा 11, इनसे मैं गुजारिश करूंगा कि टॉस करने के लिए आना है। ते आलेले आहेत एसबी स्कॅफोल्डिंग्स टीम कर्णधार, ते पण या ठिकाणी आलेले आहेत। टॉस करायचा है, टॉस आपको यहां से जरूर होता हुआ नजर आएगा। बड़ा मैच अगला जो कंपनी वाइज आपका होगा, जिसमें कई ग्रामीण के सितारे जो आपको खेलते हुए नजर आएंगे। चौक विभाग, खोपोली विभाग के कई ग्रामीण के सितारे अगले मैच में इन एक्शन में होंगे, जहां पे एसबी स्कैफोल्डिंग्स लड़ेगी अभिषेक झा टाटा 11 के साथ। टॉस किया, टॉस को जीता एसबी स्कैफोल्डिंग्स ने, टॉस को यहां से जरूर जीता है। जो भी फैसला है आपको ये मैच खत्म होने के बाद उसके ऊपर अमल करना है। आखिरी ओवर के लिए गेंदबाज आई है बंडिया। पहली गेंद किनारा लगा था, मोटा किनारा था, इनसाइड एज लगा था, आवाज मुझे यहां तक सुनाई दी थी, लेकिन विकेट कीपर के हाथों में ये कैच आते आते छूटा। और किसका कैच छोड़ा है आपने? बल्लेबाज रोहित कारंदे का। रोहित कारंदे एक जेन्युइन ऑलराउंडर है। जब भी आई गारमाता कराड़ी टीम मैदान के अंदर खेलती है, रोहित कारंदे का नाम आप हमेशा लेते हैं। एक जेन्युइन ऑलराउंडर, रसायन विभाग के एक बेहतरीन ऑलराउंडर में से एक ये खिलाड़ी। पैरों के ऊपर गेंद, एलबीडब्ल्यू की अपील की जाएगी। अंपायर की उंगलियां आसमान में, यानी रोहित कारंदे की गाड़ी पवेलियन में। ये बड़ा विकेट।
नई बल्लेबाज यहाँ से जरूर आई है, आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन की हाफ टैगर बॉल जो आपको यहाँ से डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। बंड्या अच्छी गेंदबाजी कर रही है। कई सालों तक हमने बंड्या को टीम प्रत्येक 11 कराड़े के लिए क्रिकेट खेलते हुए देखा। बहुत बड़ा एक्सपीरियंस अपने साथ लेकर आती है बंड्या, और एक्सपीरियंस आपका सबसे खतरनाक हथियार होता है। एक्सपीरियंस इज योर मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन, ये मैं हमेशा से बताता आया हूँ। अनुभव सबसे खतरनाक हथियार। ये भी हाफ टैगर थी, यहाँ से कहीं ना कहीं उल्टे दिशा में मारना चाहते जरूर थे, ऑन साइड पर मारना चाहती है, ऑफ साइड पर गई है। डीप पॉइंट पर दो दो खिलाड़ी जो आपको गेंद के पीछे भागते हुए जरूर नजर आएंगे। 2 रन मैदान के अंदर तब तक दौड़कर पूरे किए गए। 39 रन स्कोर कार्ड की ओवर बनी है। मयूर पाटिल सर अगर शुरुआती के 2 ओवर की बात करेंगे, 28 रन थे। तीसरी ओवर जो थी 9 रन वाली थी, और चौथी ओवर अब तक मात्र 2 रन देने वाली नजर आई है। बंड्या ने 4 गेंदें डाली, 2 रन दिए। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल, कंजूसी से भरी गेंदबाजी कर रही है, नफी तुली गेंदबाजी कर रही है गेंदबाज बंड्या। ये देखिए यॉर्कर थी, तेज तर्रार थी, ऑन पॉइंट ऑन लाइन पर ये लेजर गाइडेड मिसाइल जो आपको यहां से लैंड होती हुई जरूर नजर आएगी। जब भी तेज तर्रार यॉर्कर्स आती है तब सर लसित मलिंगा इनकी याद आपको हमेशा आती है। वन ऑफ द बेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट, श्रीलंका के वन ऑफ द फाइनेस्ट बॉलर सर लसित मलिंगा, उनकी याद दिलाने वाली यॉर्कर आई। इस बार भी ऑलमोस्ट उसी लाइन वाली गेंद थी, हेलीकॉप्टर शॉट मारना चाहती है। बंड्या ने कहा फेंक भाई फेंक, उन्होंने फेंका नहीं, हाथ में रखा तो दूसरा पूरा, तीसरे की कोशिश, लेकिन तीसरे की कोशिश में रनआउट का विकेट आपको इस पहली पारी की आखिरी गेंद पर डगआउट में वापस लौटता हुआ नजर आएगा। और इसी विकेट के साथ पहली पारी मैदान के अंदर समाप्त हो चुकी है। माहिरा 11 के नाम से खेल रही आई गारमाता कराड़े खुर्द का टोटल बना 41, यानी 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। और जब दूसरी पारी में रन चेज आएगा तो प्रत्येक 11 कराड़े बुद्रुक को आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 42 यानी 42 रनों के लक्ष्य का पीछा यहां से आपको जरूर करना पड़ेगा। 24 गेंदें 42 रन है। इक्वेशन तो वैसे बैलेंस ही है, मुकाबला बराबरी का है, कांटे की टक्कर होगी इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन किसको आएंगे चक्कर और कौन देगा टक्कर ये तो दूसरी पारी में पता चलेगा जब आने वाली 24 गेंदें है और 42 की जरूरत। लेकिन कैसा होगा रन चेज, इसका आगो देखा हाल सुनने के लिए चलेंगे अब हमारे साथी कमेंटेटर राइजिंग स्टार मराठी की रसायन की आवाज शुभम मात्रे सर इनके पास, लेकिन एक मौका देंगे डीजे ऑपरेटर को।
थँक्यू सो मच मानस. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा बनवण्यात आल्या 41 42 धावा संख्येची गरज आहे ती प्रतीक 11 कराडे बुद्रुक या संघाला. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज रोहित कारंदेला आपण पाहताय. स्ट्राईक एंडवरती यश मोरे आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक. स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती आहे यश. पहिलाच बॉल बॅट चिकट. इथून लय आपण पाहावे लागेल की फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय. तिथे एक सिंगल रन पहिल्या बॉलवरती अकाउंट खातं श्री गणेश ओपन झालाय. तो बॅटिंग करणाऱ्या प्रतीक 11 कराडे बुद्रुक या संघाचं एक धाव लागले धावफलक्यावरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल 42चा करायचं पाठलाग. 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. पॉवर प्लेचं षटक आहे, पाबंदीचं षटक आहे मयूर. आणि पहिल्याच ओव्हरपासून जर एक्सलेट केला, पहिल्या ओव्हरपासून धावगती जर वेगाने ठेवली तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये थोडंसं आव्हान सोपं असेल ते बॅटिंग करणारा प्रतीक 11 कराडे बुद्रुक या संघासाठी. परंतु गोलंदाजी कशी होते त्याच्यावरती देखील बरेचशी चिन्ह असतील. एक तेज तरार गोलंदाज आहे नेहमीच आपण पाहताय. कराडे खुर्द या संघाकडून रोहित कारंदेला पहिलं षटक. वेगानं प्रचंड वेगानं बॉल रिलीज केलाय. ओव्हर द विकेटचा अँगल वापरत असताना आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आपण पाहिलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 चेंडू नंतर एक धाव फक्त धाव फलक्यावरती. पॉवर प्ले मध्ये अगदी फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर एक फिल्डर अगदी लॉंग ऑनला आहे, एक फिल्डर काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक फिल्डर मिड ऑफला, एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, एक फिल्डर पॉइंटला, एक फिल्डर फर्स्ट स्लीप, एक शॉट बॅकवर्ड स्कोअरला, एक शॉट थर्ड मॅन. हा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे बॉलला. आडव्या बाटना फटका मिड विकेट झोनला. फिल्डिंग कमालीची. जागेवरून एका ऍक्शन मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो देखील पाहायला मिळेल. आणखीन एक सिंगल. संत आणि सावट सुरुवात सध्याच्या स्थितीला प्रतीक 11 कराडे बुद्रुक या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा या धावफलकावरती आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 चेंडू अजून टाकायचे आहेत. रोहित कारंदेची लेंथ फार चांगली आहे. 3 बॉल फार चांगले टाकले. फुल लेंथचे बॉल आपण पाहिले. 3 बॉल असून तशाच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न रोहित कारंदे या गोलंदाजाचा असेल. कट करण्याचा प्रयत्न होता. इथून लेंथ आपण पाहिली खूप चांगली होती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न चालू आहे परंतु लेंथ चांगली असल्या कारणानं मोठे फटके एक्झिक्यूट करता येत नाहीयेत. फक्त हलक्यातनं बॉलला मात्र स्टिअर केले गेलंय. सिंगल रन या चेंडूवरती आपण पाहताय. सिंगलच्या बरोबरीने 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. जमेची बाजू एक बेनिफिट देखील प्रतीक 11 कराडे बुद्रुक या संघाचं म्हणता येईल. परंतु रोहित कारंदे या गोलंदाजाचं मयूर कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि तदनंतर देखील 4 बॉलवरती आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. सरळ बॅटनं फटके येत नव्हते आणि अशा वेळेस प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा परंतु प्रयत्न थोडासा अपयशी ठरलाय. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 बॉल झालेत. फक्त 3 धावा लागल्या धाव फलकावरती या षटकातील. आता शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत आपण पाहिलं यशनं 2 बॉलचा सामना केलाय. 3 बॉलचा सामना केला. 2 धावसंख्येवरती यश बॅटिंग करतोय. प्रतीक 2 बॉल 1. हा बॉल देखील उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये बॉल आला नाहीये. थोडासा टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू पिच होतोय. या पंचांचा मात्र षटक संपल्याचा इशारा. पहिलं आणि महत्वपूर्ण षटक या ठिकाणी प्रतीक रोहित कारंदेचं मात्र होईल समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 3, जिथे बनवायच्या होत्या 42. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज होती 39 धावसंख्येची. डीजे अठरा चेंडू विजयासाठी बनवायच्या 39 धावा आणि प्रवीणजी गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 6 साठी
₹500 कॅश प्राइज फलंदाजी करणाऱ्या प्रतीक 11 कराडे बुद्रुक या टीमसाठी आहे. 18 बॉल 39 राऊंड द विकेटनं पहिला चेंडू. कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी करा फिल्डिंग झाली विकेट किपर कडून. इथे चेंडू मात्र थांबणार नाहीये, वेगाने चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार येतो तो प्रतीक 11 कराडे बुद्रुक. प्रयत्न होता थोडासा आपण ट्रॅक आखूड लाईनचा बॉल. इथून आपण लेंथ पाहिली तर थोडीशी मागे होती मयूर. बॅट लवकर फिरली, बॉल थोडासा उशिराने आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धाव फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर बनवायच्या आहेत त्या. राऊंड द विकेट अक्षय भोईर. गोलंदाजी ट्रान्समध्ये थोडीशी चुकी, हा चेंडू पुनश्च एकदा टाकावा लागेल. रनअप मध्ये चुकी पाहायला मिळाली आहे. पॉवर प्ले तर षटक संपल्यानंतर पहिल्या बॉलवरती खराब फिल्डिंगच्या जोरावरती आला होता चौकार आणि तदनंतर आलेला निर्धाव चेंडू. 16 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. कटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दिसून येत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर बॅकअप देण्यासाठी येतील त्या दरम्यान मात्र 2 धावा या प्रचंड वेगाने मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावा देखील या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 9 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि आता 33 धावसंख्येची गरज. सेन्सिबल क्रिकेट मयूर मैदानाच्या आतमध्ये मात्र चालू आहे. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत रिस्क घेतली नाहीये. कटचे फटके, सिंगल डबल धावांनी धावा एक्झिक्यूट केल्यात, परंतु आता थोडासा एक्सिलेट करावा लागेल, गिअर चेंज करावा लागेल, कारण धावगती थोडीशी आता वाढत चालली आहे. फुल लेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॉलला फील्ड करेल फिल्डर. त्या दरम्यान मात्र एक सिंगल या ठिकाणी होईल कंप्लीट आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 14 बॉल 32 ची गरज. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय भोईरने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलवरती 7 धावा दिल्यात. पहिला चौकार हा देखील थोडासा मिसफील्डच्या जोरावरती आला होता. एकंदरीत विचार करता अक्षयने चांगले चेंडू टाकलेत. 14 चेंडू आणि अजून देखील बनवायचे 32 धावा. चला विनंती असेल जास्त वेळ आपण टीम मीटिंग घेऊ नका, थोडं स्पीड अप करा. आज फायनल डे असल्या कारणाने आपल्याला बऱ्याचशा मॅच आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्या आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आता आपण यश मोरेला पाहताय. यश मोरेच्या बॅटमधून तितक्याशा धावा आल्या नाही आहेत. 4 चेंडूचा सामना केला, फक्त 2 धावसंख्या बनवली आहे. हा पण ट्रॅक 8 चा कडक हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा बिग हिट षटकार. सोमय डीजे यश खेळाडूवरती वाढत चाललेला प्रेशर एका 6 न मात्र पूर्णपणे जुगाडून लावलाय. प्रेशर पूर्णपणे रिलीज केलाय. हाफ अँड ट्रॅक आखूड लाईनचा बॉल मिळाला. प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिलाय. 13 बॉल 26 ची गरज असताना गॅप मधून बॉल गोलीच्या वेगाने चाला सीमा रेषेच्या अगदी जवळ. फिल्डिंग देखील चांगली आहे. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 रन्स या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीनं दुसरं षटक या ठिकाणी संपेल आणि 2 ओव्हर नंतर प्रतीक 11 कराडे बुद्रुक हा संघ पोहोचला 18 या आकड्यावरती आणि विजयासाठी आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज. डीजे
रेटनं 24 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानात अतिशय चांगला खेळ करते. आतापर्यंत मयूर आपण म्हणूया की अर्ध लक्ष कंप्लीट केलंय, अर्ध लक्ष अजून कंप्लीट करायचं आहे. तिसरा षटक टाकण्यासाठी अमन बर्डे गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल, शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये. इट्स अ बिग हिट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती हा पहिला षटकार. दुसरा चेंडू थोडासा चांगला लेंथ वरती होता. फुल लेंथचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. डीप मिड विकेटला खेळाडूचं प्रोटेक्शन आहे. त्या दरम्यान फक्त मिळेल एक सिंगल न होईल स्ट्राईक रोटेट. यश मोरेला आता आपण स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. धावसंख्या पोहोचली ती 25 वरती. 10 चेंडू आणि आता विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मयूर आपण पाहताय तितका सामना कोणत्या संघ अजूनपर्यंत पुढे नाहीये. 50-50% दोन्ही टीमच्या बाजूने सामना चाललाय. आणि इथून एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारा माहिरा 11 कराडे खुर्द हा संघ थोडासा कमबॅक या मॅचमध्ये करू शकतो. परंतु जर या 3 बॉलवरती एका दुसरा मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये कराडे बुद्रुक हा संघ पुन्हा आगेकूच करेल. या बॉलवरती फटका चांगला खेचलाय. एवढी प्रचंड ताकद या फटक्यामध्ये होती की बॉल चालला सीमारेषा बाहेर. आणखीन एक ब्रँडेड शॉट. का पीछा मैदान के अंदर चल रहा है. टीम का टोटल बना 31 रन. स्कोर कार्ड के ऊपर मात्र 11 की जरूरत. ऐसा लगा था आएगा अरमाता कराड़े जो टीम आज माहिरा 11 के नाम से खेल रही है. 24 में 42 शायद उनकी टीम के लिए डिफेंडेबल हो सकती है. लेकिन स्वर्गीय प्रतीक 11 कराड़े टीम ने बताया जब हम आते हैं तो चर्चा हमारी होती है. और क्या कमाल का खेल हो रहा है अब तक का. ऐसा लग रहा है स्वर्गीय प्रतीक 11 कराड़े टीम डोमिनेट कर रही है टीम कराड़े खुर्द को इस मैच में. यस, नक्की सुरुवातीला असं वाटलं होतं की निश्चितपणे कराडे खुर्द हा संघ थोडासा पुढे जातोय की काय. तर थोडेसे डॉट बॉल आले होते. यश मोरे आणि प्रतीक शिर्केच्या बॅटमधून तितक्याशा धावा येत नव्हत्या. प्रवीण प्रकाश गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 6 साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ यस, 500 अकाउंट मध्ये ऍड. आणखीन एक मोठा फटका. बिग हिट षटकार. धावसंख्येची 4 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. कदाचित कोणालाही वाटलं नसेल मॅच तिसऱ्या ओव्हरमध्ये एवढी टर्न होईल. अमन बर्डे या गोलंदाजावरती आलेले 3 सिक्स आणि 3 षटकारण धावा आणि आपण पाहता चेंडूंमधील अंतरही बरेचसं कमी केलंय. फक्त आता विजयासाठी 4 धावा बनवायच्या आहेत. थोडंसं या मॅचमध्ये आता कराडे बुद्रुक हा संघ पुढे चाललाय कारण बॅटिंग त्या क्वालिटीची चालू आहे. सलामीवीर खेळाडू मात्र मैदानावरती बरसलाय. अकुड लाईनचा बॉल होता. इथून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. थोडीशी हाईट जास्त असल्या कारण बॉल टॉस झालाय. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही. शेवटचा बॉल येतो डॉट. मॅच अजून बॅलन्स आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 4 धावसंख्येची गरज.
6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. सिद्धेश शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. 6 बॉल 4 धावा डिफेंड करायच्या. थोडंसं आव्हान कठीण असेल मयूर, परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये 1 धाव देखील 6 बॉलवरती डिफेंड होताना आपण पाहिली आहे. परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर 2 वेल सेट बॅट्समन यश मोरे आणि प्रतीक शिर्के मात्र मैदानावरती खेळ करतायत. 6 बॉल आणि 4 ची गरज. फिल्डिंग मधची विवरत्न थोडीशी चेंज, अगदी अटॅकिंग फिल्डिंग आपण मात्र या मॅच मध्ये पाहताय. लेकिन आएगा अरमाता कराड़े खुर्द माहिरा 11 के नाम से खेल रही है. उनके नाकामयाबी का जो सबसे बड़ा कारण रहा है वो ये कारण है कि उन्होंने अभी तक एक भी विकेट नहीं निकाला इस मैच में. स्पेशली जब आप रनों को डिफेंड कर रही होती है और अगर आप विकेट नहीं निकालते तो आपकी टीम कहीं ना कहीं उस मुकाबले से घर वापस जा सकती है. अगर शुरुआती 1-2 ओवर में 1-2 विकेट आती तो माहिरा 11 आएगा अरमाता कराड़े खुर्द मजबूत हो सकती थी. लेकिन विकेट नहीं आई और ये मुकाबला मुश्किल हो चुका है. यस, विकेट आल्या नाहीयेत, त्याचमुळे मॅच आपण पाहताय की कराडे बुद्रुक या टीमच्या बाजूने झुकली आहे. परंतु 6 बॉल 4 ची गरज आहे. अजून देखील मॅच संपली नाही. इथून देखील माणूस कमबॅक होऊ शकतं, परंतु आता डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. जेवढे निर्धाव चेंडू येतील तशी मॅच थोडीशी पुढे जाईल आणि विकेट जर आल्या तर आणखी प्रेशर दबाव थोडासा वाढेल. सिद्धेशवरती जिम्मेदारी सोपवली आहे. फिल्डिंग अगदी अटॅकिंग आपण पाहता. 2 फिल्डर अगदी समोर लावलेत. दबाव तंत्रणा वापरण्याचा प्रयत्न आहे. आखू टप्प्याचा बॉल, व्हॉट अ हिट. एम.एस. धोनी स्टाईलनं सामना केलाय फिनिश आणि आला हा षटकार. आणि या मॅच मध्ये लागलेत ते तब्बल 5 सिक्स आलेत आणि 5 षटकार. 2 खेळाडू जे लगावलेत त्यांच्यासाठी 500-500चं पारितोषिक होतं. प्रवीण शेठ गायकवाड आपण या ठिकाणी या आणि खेळाडूंना ते पारितोषिक आपण द्यायचं आहे. कमालीचा खेळ राहिलाय. ओपनिंग पेअर सलामीची जोडी, ओपनिंग ब्लास्टरनं ही मॅच जिंकवली आहे आणि या स्पर्धेतील मयूर पाटील आम्हाला सांगतायत की हायस्ट पार्टनरशिप आहे. सगळ्यात मोठी भागीदारी या 2 खेळाडूंनी रचली आहे आणि आपल्या संघाला सेकंड राऊंड मध्ये पोहोचवलाय. दोन्ही टीम खेळ फार चांगला राहिलाय. दोन्ही टीमचं या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप